काय ग काय झालं? काय काय झालं काय झालं? मी आता परीक्षा कधी सीए नाही होऊ शकणार. अगं असं का बोलतेस कृष्णा तू? सगळं होईल. मी सांगितलं ना तुला, डॉक्टर म्हणले ते की महिनाभर हाताला मालिश करा, हात एकदम ठणठणीत होईल. तू हे सगळं माझं मन राखण्यासाठी बोलतोस ना राया? अगं असं नाही का कृष्णा. आता बघ, आपण आगीत सापडलो होतो तेव्हा सगळ्यांना वाटलं आपण मेलोच, आता काही परत जिवंत येणारच नाही, पण आलोच ना. अगं तू तर माझ्यापेक्षा जास्त मरणाशी लढलीयस, मग तुला आता हे सगळं अशक्य का वाटायला लागलं? आपण दोघं मिळून शक्य करू. विश्वास ठेव माझ्यावर कृष्णा. आहे ना विश्वास माझ्यावर तुझा? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. राया राया उठ, सिस्टर आलाय. उठ ना. अहो काय हे, पेशंटचा बेड आहे आणि तुम्ही खुशाल झोपलाय? अहो ते रात्री रात्री काय रात्री? पेशंटला तुमच्यामुळे किती त्रास झाला असेल याची कल्पना आहे का तुम्हाला? हो ना सिस्टर, माझी झोपही झाली नाही नीट. काय सांगताय? मला डॉक्टरांशी बोललं पाहिजे. तुम्ही आजपासून त्यांच्यापाशी इथे थांबू शकत नाहीये. अहो नाही नाही सिस्टर, असं काही बी सांगू नका त्यांना. मी हितनं पुढं नाही तिला त्रास देणार अजिबात. नाही झोपणार बेडवरती. मला इथे थांबायला बंदी घालू नका. मला कृष्णाजवळच राहायचं आहे. असं का असताय तुम्ही? चेष्टा करताय तुम्ही माझी. काय बघतोयस? किती दिवसांनी अशी हसलीस तू. लय बरं वाटतंय. कसा आहे पेशंट? पेशंट हसतंय आज. अरे वा, पेशंटला कळालेलं दिसतंय आज डिस्चार्ज आहे ते. खरंच? आज घरी सोडणार आहे? हो, आज आपण पेशंटला डिस्चार्ज देणार आहोत. पण घरी गेल्यानंतर मी दिलेली औषधं वेळच्या वेळी द्यायची. आणि हो, हाताचं मालिश सुद्धा झालंच पाहिजे. डॉक्टर तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. मी स्वतः सगळं करीन, स्वतःच्या हाताने मालिश करीन. महिन्याभराने आहे का नाही, तिथीचा बारा झालेला उजवा हात तुम्हाला दाखवायला येईल. आणि त्याच उजव्या हातानं पेढ बी देईल तुम्हाला. मी फोन करून येतो घरी, त्यांना सांगतो तू घरी येतेस. हा, आलोच. सिस्टर, मला फाईल द्या पेशंटची. गुले, ए गुले. अगं संक्रांती कुठे ठेव? अगं ते नैवेद्याचं आहे. संक्रांती कुठे ठेवलेत? अनिलला आणायला सांगितलेले. आणल्या का? आणती. हे बघ. आणि पावट्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, बोर, ऊस, गाजर आणलेत का? समजा आणले. आता जरा त्याचे तुकडे कर की संक्रांतीत टाकायला. वाईस जरा उत्साहात कर. एवढा चांगला मकर संक्रांतीचा सण, थोडा आनंद दिसू दे तुझ्या चेहऱ्यावर. हिवक मिळाली घंटी. म्हणजे आज रायाचा ना फोन आला होता भाऊला, कृष्णा घरी येणार आहे, त्यामुळं त्यांच्या स्वागताची तयारी कर. देवच पावला म्हणायचा. लग्नानंतर पहिली संक्रांत आहे माझ्या कृष्णाची. ती घरी येते आणि तिच्यासाठी संक्रांती आणली आहेत ना.
आता आम्हाला काय सपन पडलं होतं इथं वा ती घरला येणार आहे म्हणून. एवढं चांगलं सपान तुला कसं पडेल म्हणा? लोकांचं चांगलं झालेलं बघितलं तर तुझ्या पोटात नाही काय दुखणार? रंजे बघितलंस आता मी काय केलं होतं का ह्यासनी? तर काहीच करत नाही तू. जाऊ दे, सणासुदीचं मला नाही तुझ्या नादी लागायचं. मला माझ्या कृष्णाची संक्रांतीची तयारी करायची आहे. आणि हे आणि हा बोला भैयाजी. बाजारात जा आणि कृष्णासाठी संक्रांती घेऊन ये आणि वंशाचं सामान पण घेऊन ये. 5 पानं, 5 सुपाऱ्या, 5 लवंगा, 5 वेलदोड, 5 खारका आणि हा सुक्या खोबऱ्याची वाटी पण आण बरं का. अहो आणतो, पण भैयाजी मी काय म्हणतो, ती वौसा कशासाठी घेत असते तो? ज्याच्या नावानं आपण कुंकू लावतो, सुवासिनीचं लेणं लावतो, ज्याच्या नावाचा वसा नेतो त्याचा संसार चांगला राहावा म्हणून. आता आपल्या रायालाच वसा घ्यायला लागू नाही म्हणजे झालं नाही. म्हणजे आता कृष्णी काय करू शकेल असं नाही वाटत मला, म्हणून म्हणलं. ते आमचं आम्ही बघू. तुला काळजी करायची काय बी गरज नाही. आणि जा र, सांगितलेल्या वस्तू घेऊन ये. हा जातो. रंजना, आज मकर संक्रांती आपल्या घरी लक्ष्मी येणार आहे. तिळाचे लाडू करून ठेव. मी बाकीची तयारीला लागते. रंजे अगं लक्ष्मी कशाची, अवदसाच आहे बघ तुझी सून. जेव्हापासून घरात आली का नाही तेव्हापासून काही ना काही घडतेच. तू तर का नाही विसरूनच जा तुझी सून आहे म्हणून. समजा तुलाच करावं लागणार आहे. मला तर काय रायाच लय वाईट वाटतंय बघ. त्याच्या नशिबात ही काय येऊन बसलंय कुणास ठाऊक. अगं वैऱ्याच्या बी नशिबात येऊ नये ती माझ्या रायाच्या नशिबाला आलंय. आता आयुष्यभर ही वजन त्यालाच वागवावं लागणार आहे. कसं व्हायचं माझ्या रायाचं कुणास ठाऊक. बरं वाटतं ना कृष्णे? तुम्ही आजूबाजूला असला की बरंच वाटतं. अगं मग चल माझ्याभर, चांगली काळजी घेते बघ मी तुझी. अगं पण धाकल्या मालकाने त्याला सोडलं तर पाहिजे. पण तू बघच धाकलं मालक आपल्या कृष्णाची किती काळजी घेतात ते. तुला रायांसारखा नवरा मिळाला, नशीब काढलंच बघ पुरी. अगं आम्ही बी घेणार नाही एवढी चांगली काळजी घेतली रायने तुझे गेल्या काही दिवसात. पण तू नको काळजी करू, राया समद नीट करतील बघ. आणि रायाजवळ तुझ्या सोबत आहेत तेव्हा आम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही. घाबरू नका, मी तुमचा विश्वास नाही मोडणार. बरं, डिस्चार्जचं सगळं पुरं झालंय. कृष्णाला घरी घेऊन जायला काहीच अडचण नाही आता. कृष्णा, आवरले तुझं? हा चल दे हात. अगं अशी कृष्णा, चल आपण निघूया. हा चल. अगं गुले सावकाश, नाही तर भाजून घेशील. रंजे अगं आयुष्यात एवढं चटकं खाल्ल्या ती ह्याला काय घाबरू. तुझं एक न गुले, सगळं चांगलं सुरू असताना उगीच रडायचं. माझं मस्त चांगलं आहे ग. रंजे तुला तर माहित आहे का नाही, मला दुसऱ्याच दुःख बघवत नाही बघ. नको कशाचा जास्त विचार करूस. हे बनवून झालं ना की बाहेर जाऊन ते पापड वाळत घाल. घालती. इथं माझं काय चाललंय आणि हिला पापडाचं पडलंय. पण नाही, हीच संधी आहे कृष्णेला घरातनं बाहेर काढायची. ती हातची नाही गेली पाहिजे. रंजे मग तू काय विचार केलायस ग? कशाबद्दल? अगं कशाबद्दल म्हणून काही विचारतेस? घरात जी काय घडून गेलंय त्याच्याबद्दल म्हणते मी. हो, पण त्यात काय ठरवायचंय? जी झालंय ती झालंय. ती काय आता आपल्याला बदलता येणार आहे का? अगं जी झालंय ती नाही बदलू शकत, पण जी होणार आहे ती तर बदलू शकतोय. मला नाही कळालं. अगं आता तूच सांग, तुला असं वाटतंय का की कृष्णेचा हात आयुष्यात परत बरा होईल म्हणून? माझं तर सरळ म्हणणं आहे बघ, उगाच रायाच्या आयुष्याची वाट लावू नकस. अजून लय आयुष्य पडले त्याचं. कृष्णी जर बरी नाही झाली का नाही तर सरळ त्याचं दुसरं लगीन लावून दे.
अगं तुझ्या जिभेला काही हाड? काय बोलतेस घुले? रंजे, जी फायद्याचं आहे का नाही तीच बोलते आम्ही. कृष्णी ही अशी आदो होऊन बसल्या. आता त्यासनी पोरं बाळे तरी कशी व्हायची? आणि जर झालीच तर त्यासनी सांभाळायचं कोण? ही काही एका हाताने सांभाळू शकणार आहे? समजा तुझ्याच बोकांडी येईल आणि तू तरी किती दिवस पुरणार आहेस ग त्यासनी? भाऊसाहेब, आईसाहेब, राया दादा कृष्णावणी आले. अहो ऐकलं का? राय कृष्ण आले, जरा भाकर तुकडा घेऊन या. हो आले आले. आलेल्यांची, गेलेल्यांची, घरातल्यांची, बाहेरच्यांची, कोणाकोणाची नजर नको लागू दे माझ्या पोरासनी. हा, आता मी पण बघतोच कोण नजर लावते ते. राया दादा आणि लाय तर नादच नाही. मी आता वहिनींची स्वतः ढाल म्हणून उभा राहणार आहे. ए ढाल, अरे रायाकडे बघ, तुझ्याकडे बघ, आणि तू ढाल होणार हो ना त्याची. ओ पुयाजी, ताकद काय नसती अंगात नसती, प्रेमात असती. आणि हे त्या दोघांनी सिद्ध करून दाखवले. ए प्रेमाच्या, अरे त्यांना इथंच उभं करतोस काय? येऊ दे की त्यांना आतमध्ये. चला र. राया, तुम्ही येताना कृष्णाची सगळी औषधं आणली आहेत ना? हो. थांबा 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 थांबा. ठीक आहे. धरा तुम्ही, तोंड गोड करा. आई, हा. कृष्णा, राया, कृष्णाला खोलीत घेऊन जा. काय त्रास तर होत नाही ना? नाही. काय त्रास झाला, काय लागलं की मला सांगायचं. हा, लपवायचं नाही अजिबात. बघितलंस रंजे, समजा आपल्या रायालाच करावं लागणार आहे. बघितलंच नाही, आपला राया आता मोठा झाला बरं का, समजूतदार झालाय. जी पोरगी आयुष्यात नको म्हणून आपल्याशी भांडत होता, तिची कशी मन लावून काळजी घेतो. आयुष्यभर तिला साथ देणार असं म्हणतोय. आणि आई, हे सगळं मनापासून आणि प्रेमाने करतोय बरं. ही कृष्णा आहे ना, आपल्या रायाला सुधारणार. सुधारलं बघ, नशिबाने आपला पोरगा. कृष्णासारखी मुलगी त्याला बायको म्हणून मिळाली. नशीबवान कसला? ज्या नवऱ्याला बायकोची सेवा करावी लागते त्याला नशीबवान नाही, कमनशिबी म्हणतात. काय म्हणताय तुम्ही? काहीच चुकीचं बोलत नाहीये मी. बस तू आराम कर. हा, मी सामान आवरतो. हा, आणि हे बघ कृष्णा, मला न विचारता काय बी घ्यायला जायचं नाही. हा, आणि विनाकारण धडपड करायची नाही. काय लागलं तर बिंदास मला आवाज द्यायचा, आणि हालचाल तर अजिबात करायची नाही. काय डॉक्टरांनी काय सांगितलं माहितीये ना? महिन्याभरात तुझा हात बरा होईल. कधी बरा झाला ते बी कळणार नाही. मी तुला खायला घेऊन येतो काहीतरी. कृष्णा, चल. कुठं? तू चल तरी.
राया कम नशिबी आहे ही रंजिनीच बोलून दावलं ती एक बरं झालं. मी ठिणगी टाकली आहे तिच्या मनात. आता हळूहळू वनवा पेटाय उशीर नाही लागणार. कसलं बसतंय काय ह्या उन्हाला तर कराव. रंजीची मला हीच गोष्ट आवडत नाही. नुसती कामं लावत असते मला. आता नीट पडा नाहीतर फाडूनच ठेवीन. आता कस अरे राय मला टेरेसवर का घेऊन आलायस? तू थांब इथंच, मी आलो. ही दोघं इथं काय करते ती? कृष्णा, राया मला डाव्या हाताने नाही उडवता येणार र. उडवायच्या आधीच कसं कळलं तुला उडवता येणार नाही? प्रयत्न तर कर, जमतंय बघ. घे ही मांजा धर, मी तिकडून पतंग सोडतो. हा, हेच ढील दे, ढील दे. हा, जमतंय बघ. उधळून देई सारजीन मन झालं बाजिंद. लईच हवेत उडायला लागली ह्यांची पतंग. पर ही पतंग कशी कापायची का नाही मला चांगलंच ठाव आहे.